हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. बघा, आजचा आपला इंग्लिशचा हा थर्ड डे. पहिल्या 2 दिवशी आपण लेक्चर डिस्कस केले, त्याचे आपण टेन्स अतिशय डिटेलमध्ये टेन्स डिस्कस केला होता. मी तुम्हाला तेव्हाही बोललो होतो, जोपर्यंत बेसिक क्लिअर नसेल, इंग्लिशचा बेसिक पायाच क्लिअर नसेल, तोपर्यंत ऍडव्हान्स गोष्टी शिकून काहीच फायदा नाही. म्हणून पहिले 2 लेक्चर अतिशय महत्वाचे. मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आज परत सांगेल, पहिले 2 लेक्चर खूप डिटेलमध्ये स्टडी करा, त्याची खूप प्रॅक्टिस करा, स्वतःच्या नोट्स बनवा आणि नंतरच पुढच्या लेक्चरला मूव्ह करा. कारण जसं आपण डे बाय डे नवीन नवीन चॅप्टर डिस्कस करू ना इंग्लिशचे, तुम्हाला ही गोष्ट नक्की जाणवेल की माझं जोपर्यंत टेन्स क्लिअर नसेल तोपर्यंत बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवणं किंवा पाठ करणं किंवा काहीही म्हणा ते हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे. सो आजच्या डे पासून आपला प्लॅन खूप सिंपल आहे. बघा, मला काही करून एक्झामला चांगला स्कोर करायचा आहे आणि एक्झाम मॅक्झिमम वर्क करते तुमचे एरर डिटेक्शन आणि बाकी काही जे टॉपिक्स आहेत, जसं रिडिंग कम्प्रेशन झालं, पॅरा जंबल झालं, याच्यावर एक्झाम कुठेतरी काम करते. सो पहिले 2 दिवशी तुमचा बेस मी क्लिअर करून दिला. आता पुढचे 3 दिवस आजचा इन्क्लूड करून आपण ना एरर डिटेक्शनवर थोडीशी मेहनत घेणार आहोत की एरर डिटेक्शनचे कोणकोणत्या टाईपचे प्रॉब्लेम एक्झामला पडतात आणि तुम्हाला कसं फसवण्याचा प्रयत्न करतात. सो काही बेसिक रूल्स आहेत जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचे, ते पुढचे 3 दिवस आपण डिस्कस करू. पण बघा, हे रूल शिकवण्याआधी माझी खूप सिंपल कंडिशन आहे आणि ती कंडिशन आहे की तुम्हाला टेन्स थोडं प्रॉपर आलं पाहिजे. मिनिमम 10चं स्ट्रक्चर तरी तुमच्या लक्षात असलं पाहिजे जर तुम्हाला पुढचे 3 दिवस एरर डिटेक्शनचे खूप चांगले बितवायचे असेल तर. राईट आहे. चला, आजच्या सेशनमध्ये आपण एरर डिटेक्शनचा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक कंडिशनल सेंटेन्सेस, जे एक्झामला खूप फ्रिक्वेंटली विचारले जातात आणि तुम्हाला एरर शोधायचे असते, तो आज डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर जेही मुलं चॅनलला नवीन आहात किंवा त्यांनी फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट केलंय, त्यांना रिक्वेस्ट असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नॉन टेक्निकलचेही भरभरून व्हिडिओ मी डिलिव्हर केले. आपली इंग्लिशची सिरीज चालू आहे, पण मी ऍप्टिट्यूडचे सगळे चॅप्टर एकदम डिटेलमध्ये विथ शॉर्टकट ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले, तुम्ही ते बघू शकतात. आणि आता इंग्लिशची सिरीज आपली कंटिन्यू पुढचे 7 ते 8 दिवस चालणार आहे. टेक्निकलसाठी तुम्हाला जवळजवळ 70 ते 75 प्लस व्हिडिओज ऑलरेडी चॅनलला अपलोडेड आहात, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये आपण डिटेल MCQs विथ कॉन्सेप्ट सॉल्व्ह करून दिलाय. आणि जेही मुलं टेस्ट सिरीज मध्ये इंटरेस्टेड आहात, आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे 349 रुपीजमध्ये. त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल प्लस PDF नोट्स असा सगळा भरभरून आपण काय दिलाय, कोटा प्रोव्हाइड केलाय फक्त 349 मध्ये. तुम्हाला जर आमच्यावर जॉईन व्हायचं असेल, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. तुम्ही आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकतात प्ले स्टोरवरून. आणि जर टेस्ट सिरीज वगैरे बाय करायची असेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक प्रोव्हाइड केल्या. टेलिग्रामची लिंक दिली आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करायची लिंक दिली आहे, प्लस टेस्ट सिरीज कशी बाय करायची याचीही लिंक प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही तिथं जाऊन ती बाय करू शकता. चला, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हा टेबल माझे पुढचे 3ही दिवस प्रत्येक चॅप्टरची सुरुवात मी ह्या पर्टिक्युलर स्लाइड पासून करणार आहे, कारण हा तत्ता खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला आज पण ते जाणवेल की हा तत्ता खरंच किती महत्वाचा आहे. ठीक आहे. सो आजच्या टॉपिकमध्ये मी काही 10 मॅजिकल रूल्स डिस्कस केले. मॅजिकल याच्याकरता म्हणेल ना, ते इतके सिंपल आणि शॉर्ट रूल्स आहेत, जर ते माहित असेल ना, मी इंग्लिशची एरर आरामात पकडू शकतो, एक्झामची एरर आरामात आयडेंटिफाय करू शकतो. आता बघा, रूल्स तुम्हाला बुक्समध्ये पण भेटून जाणार, नो डाऊट. पण रूल्स वाचणे आणि रूल्स कायमचे लक्षात राहणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझा अप्रोच इतका सिंपल आहे की रूल्स काहीही करून लक्षात राहिले पाहिजे. राईट आहे. आणि ते लक्षात एकदम हसता खेळत्या पद्धतीनेच लक्षात राहू शकतात. जर प्रेशरने पाठ केले तर विश्वास ठेवा, एक्झामला कोणताही रूल आठवत नाही. रूल्स पाठ केलेले कधीच आठवत नाही. कॉमन सेन्स एक्झामला आठवतो. म्हणून आपण आजचे रूल तर स्टडी करणार आहोतच, पण रूल डिस्कस करताना ना त्या कॉमन सेन्स म्हणजे किती आरामात आपण ते एरर डिटेक्ट करू शकतो ना, थोडा कॉमन सेन्स यूज करून त्या गोष्टी थोड्याशा डिस्कस करणार आहोत. राईट आहे. चला, व्हिडिओला सुरुवात करूया. पण हा टेबल मी परत सांगतोय अतिशय इम्पॉर्टंट आहे. मी ऑलरेडी पहिल्या 2 व्हिडिओमध्ये हा टेबल डिस्कस करून दिलाय. ठीक आहे, स्पेलिंग चुकलं वाटतं. इम्पॉर्टंट आहे. राईट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट फॉर्म मध्येच लिहितो. अतिशय इम्पॉर्टंट आहे. प्लीज हा परत प्रॅक्टिस करा. या टेबल शिवाय दुसरा इंग्लिशला वेच नाहीये इंग्लिश शिकण्यासाठी. चला, रूल सुरुवात करूया. बघा, रूल्स मी पाठ करा परत सांगत नाही. मी कधीच कोणाला सांगणार नाही की रूल पाठ करा. ठीक आहे, रूल फक्त लक्षात राहू शकतात, पाठ करून काही फायदा होणार नाही. राईट आहे. लास्टचं सेंटेन्स मे बी ड्रॉप होत असेल ना, ते मी वरती लिहून देईल. ठीक आहे, खालचं सेंटेन्स मी वरती लिहून देईल, काहीच हरकत नाही. बघा, रूल नंबर 1. आता बघा, रूल शिकण्या अगोदर आपण या गोष्टी लक्षात ठेवूया ना की कंडिशनल सेंटेन्स असते कोणतात, कोणकोणत्या सेंटेन्सला मी कंडिशनल सेंटेन्स बोलू शकतो. बघा, मी ऑलरेडी मागे सांगितलं होतं, जर एखादी गोष्ट तुम्हाला करायला लावली आणि त्या गोष्टीमागे काहीतरी कंडिशन लावली तर ते सेंटेन्स तुमचं कंडिशनल सेंटेन्स म्हणून काय होतं, प्रोनाऊन्स होतं. एक्झाम्पल देतो.
जर तुम्हाला कोणी असं सांगितलं की तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे पण तुमची इच्छा नाहीये, तर तुम्ही काय लावणार? कंडिशन लावणार. तुम्हाला मी एक्झाम क्लिअर करेल जर तू मला एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुमचा माझा जितका पगार बसेल ना त्या पगाराची दुप्पट रक्कम तुम्हाला देशील. राईट आहे, म्हणजे मी काहीतरी कंडिशन टाकली. सो हे जे सेंटेन्स झालं ना बाळांनो, याला बोलतात कंडिशनल सेंटेन्स. आता कंडिशनल सेंटेन्स वर लोचा आहे ना की कंडिशनल सेंटेन्स आपण कंडिशन पास्ट मध्ये टाकू शकतो. म्हणजे एखादी कंडिशन मी माझ्या भूतकाळात टाकली त्याच्याविषयी मला बोलायचे, मी एखादी कंडिशन आता प्रेझेंट मध्ये टाकतोय मला त्याच्याविषयी बोलायचंय, किंवा एखादी कंडिशन मी फ्युचर मध्ये टाकणार मला त्याच्याविषयी बोलायचंय. लोचा झाला ना. बघा कंडिशन पास्ट मध्ये पण एखादी टाकलेली मला तिच्याविषयी बोलायचं, मी कोणता काळ वापरू. कंडिशन मी आत्ता प्रेझेंट मध्ये टाकतोय मला ते कोणाला तरी सांगायचं इंग्लिशमध्ये, तर मी कोणता काळ वापरू, किंवा कंडिशन मला फ्युचर मध्ये टाकायचे हे सांगायचे तर मी कोणता काळ वापरू. तर लोचा फक्त टेन्स आहे. तर मी कंडिशन कोणत्या काळात बोलेल तेव्हा माझं कोणत्या त्या पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये कोणता काळ आला पाहिजे याची स्टडी करणे म्हणजे जे 10 मॅजिकल रूल आहे. बाकी वेगळं दुसरं तिसरं काहीच नाहीये. ठीक आहे, चला वन बाय वन सांगतो. बघा पहिला रूल माझा काय बोलतो माहिती का? पहिला रूल खूप सिंपल आहे. जर माझा मेन वर्ब हा फ्युचर टेन्स असेल, आता वर्ब म्हणजे नवीन काही सांगायला नको. राईट, हे सगळ्यांना कळतं की इंग्लिशचा माझा बेसिक फॉर्मॅट काय असतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्मॅट माझा इंग्लिश फॉलो करतं. याच्यामध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काळानुसार अजिबात बदलत नाही, रिमेन सेम असतात. फक्त बदलतो कोण रे? वर्ब. आता वर्ब काय बोलतो, जर माझा मेन वर्ब फ्युचर असेल, फ्युचर म्हणजे काय असणार रे? वर्ब मध्ये फ्युचर विषयी बोलल्या गेलाय म्हणजे ऑब्व्हियसली शाल किंवा विल याच्यामध्ये काय केलं गेलं, यूज केलेलं असेल. जर असा काहीतरी माझा टाईप असेल तर याच्यामध्ये मी काय करतो, प्रेझेंट टेन्स वापरतो. केव्हा? या वर्ड नंतर, अनलेस, अंटिल, बिफोर, इवन इफ, वेन. जर तुम्ही हे सगळे वाक्य जर नीट बघितले, बघा अनलेस घ्या, अंटिल घ्या, बिफोर, इवन इफ, वेन, हे सगळे कंडिशनचे वाक्य, जर तरचे वाक्य. बरोबर. अनलेस जोपर्यंत तू करणार नाही, अंटिल जोपर्यंत तू करणार नाहीस, बिफोर एखादी गोष्ट होण्यापूर्वीची कंडिशन, इवन इफ जरी तू असं केलं, वेन जर तू असं करशील. तर सगळे माझे कोणते? हे सगळे माझे कंडिशन जेव्हाही मी एखाद्या सेंटेन्समध्ये टाकतो ना तेव्हा मी वर्ड यूज करतो. तर रूल खूप सिंपल आहे बघा. जर माझ्या एखाद्या पर्टिक्युलर टेन्समध्ये एक्झाममध्ये तुम्हाला फ्युचर टेन्स वापरलाय तर त्याच्यानंतर ऑब्व्हियसली कंडिशन टाकण्यासाठी याच्यापैकी एखादं वाक्य वापरणार. अनलेस, अंटिल, बिफोर, इवन इफ, वेन. तर याच्यानंतर मला टेन्स कोणता घ्यायचा रे? याच्यानंतर मला प्रेझेंट टेन्स फॉलो करायचा. कोणता टेन्स फॉलो करायचा रे? प्रेझेंट टेन्स. वाक्य घेईल तर आणखी कळेल. बघा रूल्स हे पाठ करू नका, मी नंतर सगळे रूल एकदा कन्क्लूड पण करून देईल जेणेकरून रूल तुमच्या पाठ नाही लक्षात राहतील. सेंटेन्स वाचा म्हणजे बऱ्यापैकी कळेल. बघा एक्सरसाइज दिली इथे, आय विल नॉट राईट अ लेटर अनलेस आय विल गेट न्यू पेन. जोपर्यंत मला तू नवीन पेन आणून देणार नाही तोपर्यंत मी लेटर लिहिणार नाही. हे कंडिशन आहे. हे सेंटेन्स वाचायला कसं वाटतं ना, एकदम करेक्ट वाटतं, पण ऍक्च्युअली सेंटेन्समध्ये एरर आहे. कसं करणार बघा. माझा मेन वर्ब कोणता आहे रे? राईट. लिहिणे हा माझा मेन वर्ब आहे. याच्यासाठी टेन्स कोणता वापरलाय? विल वापरलाय. म्हणजे माझा हा कोणता टेन्स झाला रे? हा माझा FT फ्युचर टेन्स झाला. राईट, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. आता माझा रूल काय बोलतो, जर सेंटेन्समध्ये माझा मेन, कारण मेन क्रिया कोणती होती? लिहिण्याची होती. बघा आता तुम्हाला कन्फ्युजन नसलं पाहिजे, सर वर्ब काय बोलतात ते, लिहिणं का? आता तुम्हाला माहिती वर्ब काय असतो. वर्ब काय सांगतो मला? वर्ब मला हे सांगतो की कोणती क्रिया चालू आहे, तर लिहिण्याची क्रिया चालू आहे. सो मेन वर्ब माझा राईट होता. त्याच्यामध्ये टेन्स विल वापरला. सो माझा रूल बोलतो जेव्हाही एखाद्या सेंटेन्समध्ये हे पाठ करायची बिलकुल गरज नाही. नॉर्मल लक्षात ठेवा, जर सेंटेन्समध्ये एखाद्यामध्ये मेन जो वर्ब आहे किंवा मेन ऍक्शन ही फ्युचरमध्ये असं मला दाखवायचं, मी लिहिणार, फ्युचरची गोष्ट आहे, तर याच्यापैकी कोणतं वाक्य दिसतंय बघा? अनलेस दिसतंय. अनलेस ऑलवेज फॉलो व्हॉट? प्रेझेंट टेन्स. सो अनलेस आय विल गेट न्यू पेन इज अ इनकरेक्ट सेंटेन्स. मला इथं सेंटेन्स काय आणलं? अनलेस विलची गरज नाही बाळांनो. फ्युचर घेऊन चालेल का? मला प्रेझेंट घ्यावं लागेल ना. प्रेझेंट टेन्सची खासियत काय? प्रेझेंट टेन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा हे घेत नाही, काय बोलता, हेल्पिंग वर्ब कुठेच घेत नाही. राईट आहे. सो याच्या सिम्पली काय, अनलेस आय गेट अ न्यू पेन, मला सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यावा लागेल. ठीक आहे. कोणता टेन्स घेतला मी? ते सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला. नेक्स्ट सेंटेन्स बघा, याच्यामधली एरर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. आय शॅल व्हिजिटर, मी तिला भेटेल. वेन माय ग्रँडमदर विल कम, जेव्हा माझी ग्रँडमदर येईल तेव्हा मी भेटेल. परत बघा मेन क्रिया कसली होती रे? भेटण्याची. याच्यावर टेन्स कोणता वापरलाय रे? सर फ्युचर टेन्स वापरलाय. रूल काय बोलतो रे? जर सेंटेन्स माझा कंडिशनल असेल
राईट आहे. त्याच्यामध्ये मेन वर्ब कोणता असेल, फ्युचर टेन्सचा असेल, तर पुढे माझा सिंपल प्रेझेंट टेन्स फॉलो होणार. सिंपल प्रेझेंट बघा, वेन माय ग्रँडमदर विल कम, बिलकुल नाही, विल येणार नाही. ठीक आहे, विल माझं येणार बिलकुल नाही. तर मग काय येणार बघा, वेन माय ग्रँडमदर कम, हे पण करेक्ट आहे का रे? कोण सांगेल मला? बिलकुल नाही. मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं ग्रँडमदर माझं काय बाळांनो, सिंग्युलर आहे ना. ग्रँडमदर माझं काय सिंग्युलर आहे. जर माझं सिंग्युलर असेल तर इथे मला काय घ्यावं लागेल, V5 फॉर्म घ्यावा लागेल. तुम्हाला शिकवलं होतं ना मी. माझ्या प्रेझेंट टेन्सचा मेन फॉर्म काय असतो रे बघा, V1 किंवा V5 असतं बाळांनो इथे. ठीक आहे, हे तुम्हाला मी लिहून दिलं होतं, V1 किंवा V5. तर V5 ला मी एस सारखं लिहितो ना, मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं सिंग्युलर घ्यावं लागेल मला. सो सिंग्युलर म्हणजे काय, कम नाही ना इथं, काय ना कम्स येणार. राईट आहे. हा माझा कोणता फॉर्म झाला रे, V5 फॉर्म झाला. सिंपल प्रेझेंट टेन्स लास्ट लेक्चरला शिकवलं बघा. सगळं टेन्सवर डिपेंड आहे. रूल्स हे तेव्हाच कळतील ना. मी जर तुमचं डायरेक्ट रूल्सचं लेक्चर घेतलं असतं तर रे तुम्हाला सगळं बाउन्सर गेलं असतं. मग ज्या लोकांचे टेन्स क्लिअर त्यांनाच रूल कळले असते. तर बघा, इंग्लिशमध्ये काही गोष्टी शिकण्यासाठी काही गोष्टी माहिती असणं खूप जरुरी आहे. म्हणून पहिले 2 लेक्चरला जी बडबड केली ना टेन्सची, ती खूप महत्वाची आहे. त्याची प्रॅक्टिस करत राहा. सो करेक्ट सेंटेन्स विल बी, आय शॅल व्हिजिटर वेन माय ग्रँडमदर कम्स. राईट आहे, कारण हे सिंग्युलर आहे, तर माझा V5 फॉर्म येईल. करेक्ट आहे. सो पहिला रूल एकदम क्लिअर आता बघा. पाठ करू नका, सिंपल लक्षात ठेवा. जेव्हाही कंडिशनल सेंटेन्स मला दिसतंय आणि मेन वर्ब कशामध्ये, माझा फ्युचर टेन्समध्ये, तर पुढे ऑब्व्हियसली याच्यापैकी कोणतं वाक्य वापरावं लागेल, कारण मला कंडिशन टाकायची. त्याच्यानंतर नेहमी कोणता वापरायचा, सिंपल प्रेझेंट टेन्सच यूज करायचा. परफेक्ट आहे. रूल नंबर 2. आता बघा, रूल नंबर 2 ना, रूल 2 आणि 3 खूप सिंपल आहे. बघा, पहिली कंडिशन काय आली, माझं जर मला मेन वर्ब फ्युचरमध्ये असेल तर. दुसरं तुम्हाला मी लेक्चरच्या स्टार्टिंगला काय बोललो होतो, 2 ऍक्शन एक तर पास्टमध्ये झालेले असेल किंवा फ्युचरमध्ये होणारे असतील आणि त्या एकानंतर एक होतात. बघा, 2 ऍक्शन हॅपन इन पास्ट वन आफ्टर अनदर. सपोज पास्टमध्ये तुम्हाला असं सांगायचं की मी टीव्ही बघत होतो आणि तेव्हाच माझा रिमोट माझ्या हातातून पडला. दोन्ही गोष्टी पास्टमध्ये. टीव्ही बघता बघता रिमोट पडून गेलं. सो माझ्या पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये 2 ऍक्शन एकानंतर एक झाल्या. तर पहिले काय आलं, मी टीव्ही बघत होतो, नंतर रिमोट पडलं. तर मला दोघांसाठी कोणता काळ वापरावा लागेल ना. तर माझा रूल काय बोलतो, याच्यामध्ये जी पहिली ऍक्शन झाली त्याच्यासाठी मी पास्ट परफेक्ट वापरेल आणि जी दुसरी ऍक्शन होती त्याच्यासाठी मी सिंपल पास्ट वापरेल. 2 गोष्टी आहे, पाठ करा किंवा लक्षात ठेवा. बघा, लक्षात ठेवणं सिंपल आहे. मला सांगा, जर पास्टमध्ये 2 ऍक्शन होतात, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं, तुम्ही टीव्ही बघत होते आणि रिमोट पडला. सो पहिले टीव्ही बघणं कंप्लीट झालं ना ऑलरेडी. पहिले ऍक्शन जी होती टीव्ही बघणं ती संपली इन द सेन्स त्याच्यानंतर दुसरी ऍक्शन झाली. पण पहिली ऍक्शन जी होती ती कंप्लीटेड स्टेटमध्ये होते. तर जेव्हाही 2 ऍक्शन पास्टमध्ये होणार ना, असं इमॅजिन करा, जी पहिली ऍक्शन होती ती ऑलरेडी कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर माझी दुसरी ऍक्शन होती. सो जी ऍक्शन पास्टमध्ये ऑलरेडी कंप्लीट झाली त्यासाठी कोणता घेतो मी, पास्ट परफेक्ट टेन्स घेतो. आणि दुसऱ्या ऍक्शनसाठी ती पास्टमध्ये म्हणून सिंपल पास्ट घेतो. तर सिंपल गोष्ट, मोरल ऑफ द स्टोरी इज, जेव्हाही पास्टमध्ये माझ्या 2 ऍक्शन होतात, जी पहिली ऍक्शन होणार ती ऑलरेडी कंप्लीट झाली असं म्हणा, तीसाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्सच काय सांगतो ना, ऍक्शन कंप्लीट झाली आहे आणि दुसरी ऍक्शन पास्टमध्ये झाली आहे म्हणून तिला सिंपल पास्ट वापरा. सो नेहमी जर 2 ऍक्शन पास्टमध्ये होतात, इट फॉलो व्हॉट पीपी प्लस एसपी. पीपी प्लस एसपी मी नेहमी शॉर्ट फॉर्म फॉलो करतो. पीपी म्हणजे काय, पहिले पास्ट परफेक्ट आणि मग सिंपल पास्ट. काय बोललो मी, पीपी एसपी. जर 2 ऍक्शन पास्टमध्ये झालंय तर पहिले माझे पीपी पोचणार आणि नंतर माझा एसपी होणार. पीपी म्हणजे काय, पहिले मला पास्ट परफेक्ट घ्यावं लागेल आणि नंतर मला सिंपल प्रेझेंट घ्यावं लागेल. पण याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवून चालणार नाही ना, मला स्ट्रक्चर पण माहित पाहिजे. तर तुम्हाला माहिती, प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय असतं, तर माझं हॅड असतं ना. प्रेझेंट परफेक्ट मध्ये माझं नेहमी हॅड असतं. आणि सिंपल पास्ट मध्ये तर मी सिंपली काय घेतो, V2 घेतो. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट दाखवून देतो म्हणून टेबल ठेवलाय बघा. प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट बघून घ्या. पास्ट परफेक्ट मध्ये माझ्याकडे काय हॅड येणार आहे बघा, इथं अंडरलाईन केलं, दिसेल नाही दिसेल, थोडंसं फेंट दिसेल. पास्ट परफेक्ट म्हणजे माझा नेहमी काय असणार, हॅड असणार. किंवा तुम्हाला काल काय बोललो त्याच्या परफेक्ट विषयी बोला, 333 म्हणजे व्हीचा थर्ड फॉर्म प्लस वॉट माझ्याकडे काय असणार, हॅड असणार. राईट आहे. बघा, एक एक्झाम्पल देतो, खाली तुम्हाला दिसत नसेल कारण ती लाईन फिरते ना, मी बाजूला एक एक्झाम्पल लिहितो. ही examined the paper. He examined the papers and found one paper disappeared. ठीक आहे. तो पेपर तपासत होता आणि त्याला कळलं की एक पेपर हरवलाय किंवा एक पेपर गाळा झालाय.
दोन्ही पास्ट मध्ये चालू तो सांगतोय. मी जेव्हा पेपर तपासत होतो ना तेव्हा मला एक पेपर गाळा झालेला दिसला. आता मला सांगा पहिली ऍक्शन कोणती होणार आहे? पहिली ऍक्शन कोणती होणार? पहिले तो पेपर तपासणार आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की एक पेपर डिसअपियर्ड आहे. काय बोललो मी? पहिले त्याला काय कळणार? पहिले तो पेपर तपासणार आणि नंतर त्याला काय कळलं की एक पेपर डिसअपियर्ड आहे. तर माझं दोन्ही ऍक्शन ऑब्व्हियसली पास्टच्या आहे, तर मला वाचूनच कळलं ना की तो पेपर तपासत होता. ईडी लावलं ना, एक्झामाइंड म्हणजे पेपर तपासत होता आणि तेव्हा परत ईडी, तेव्हा त्याला कळलं की एक पेपर डिसअपियर झाला. तर माझा कोणता फॉर्मॅट येणार? पीपी प्लस एसपी. पीपी म्हणजे काय रे? पास्ट परफेक्ट. सो हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे कारण हे पीपी फॉर्म फॉलो करत नाहीये. सो पीपी फॉर्म साठी मला काय करावं लागेल रे? ही एक्झामाइंड नाही, ही हॅड एक्झामाइंड. इथे हॅड लागेल ना, मला प्रेझेंट परफेक्ट घ्यावं लागेल. ही हॅड एक्झामाइंड हे माझं काय असणार? करेक्ट असणार. हा माझा कोणता फॉर्मॅट झाला रे? हा माझा पीपीचा फॉर्म झाला. ही एक्झामाइंड द पेपर अँड फाउंड वन पेपर डिसअपियर्ड. हा तर माझा सिंपल पास्टच येणार आहे. वन पेपर डिसअपियर्ड, राईट आहे. याच्यामध्ये कोणताही मी हेल्पिंग वर्ब घेतलाय का? बिलकुल नाही. सिंपल पास्ट, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सो पेपर डिसअपियर्ड ईडी लावलाय म्हणजे माझा हा माझा V2 झाला. सो ऑब्व्हियसली कोणता पॅटर्न फॉलो केला? प्रेझेंट परफेक्ट सॉरी पास्ट परफेक्ट प्लस सिंपल पास्ट. हे दोन्ही पॅटर्न त्याने काय केले बाळांनो? फॉलो केले, राईट आहे. सो दोन रूल शिकलो मी. रूल नंबर 1, जर माझा मेन वर्ब फ्युचर मध्ये असेल तर कोणतेही वर्ड लाईक अनलेस, अंटिल, बिफोर, इवन, इफ, वेन काय फॉलो करणार माझा? हे माझे नेहमी सिंपल प्रेझेंट फॉलो करणार. आणि पास्ट मध्ये दोन ऍक्टिव्हिटी होतात ते, तर जी ऍक्टिव्हिटी पहिले कंप्लीट होणार ती प्रेझेंट परफेक्ट पीपी आणि दुसरी माझी सिंपल पास्ट. सॉरी पहिली ऍक्शन माझी पास्ट परफेक्ट आणि दुसरी माझी सिंपल फास्ट. नेक्स्ट रूल बघूया. रूल नंबर 3. बघा रूल ना रिवाइज करता आले पाहिजे स्वतःहून. पुस्तकी पाठ करून फायदा नाही, कळलं पाहिजे. ऍक्शन असे होतात मग पहिले असं होणार नंतर असं होणार. आणि तुम्हाला सगळ्याचा बेस कोणता आहे? तो टेन्सचा टेबल. बघा आता जर दोन ऍक्शन पास्ट मध्ये शिकवल्या, आता दोन ऍक्शन सपोज फ्युचर मध्ये होतात, दोन्ही ऍक्शन माझ्या फ्युचर मध्ये होतात, तर बघा याच्यामध्ये काय रूल आहे? बघा दोन ऍक्शन सपोज फ्युचर मध्ये होतात मला असं सांगायचंय, तर जी पहिली ऍक्शन होणार, पहिली ऍक्शन ती माझा प्रेझेंट टेन्स फॉलो करणार पीटी आणि दुसरी ऍक्शन माझी फ्युचर टेन्स फॉलो करणार एफटी. तर दुसरा रूल काय सांगतो? पीटी प्लस एफटी, राईट आहे. सो जेव्हा ही दोन ऍक्शन माझ्या फ्युचर टेन्स फॉलो करत असतील किंवा फ्युचरमध्ये होणार आहे असं मला दाखवायचं असेल तर ऑब्व्हियसली पहिली ऍक्शन मी काय दाखवणार? प्रेझेंट टेन्सची दाखवणार आणि दुसरा माझा फ्युचर टेन्स फॉलो करणार. एक्सरसाइज बघूया. आय विल कॉल यू वेन यू विल रीच देअर. आता सगळ्यात पहिले तुम्हाला हा क्वेश्चन पडला पाहिजे की पहिली ऍक्शन कोणती होती? आय विल कॉल यू वेन यू विल रीच देअर. पहिले तो पोहोचणार ना रे, पहिले तो पोहोचणार आणि तो पोहोचल्यानंतर त्याला काय करेल? कॉल करेल, राईट आहे. सो पहिली ऍक्शन कोणती? पोहोचायची आहे. ही माझी पहिली ऍक्शन आहे. यू विल रीच देअर. तू पहिले पोहोच. एक मिनिट, तू पहिले तिथे पोहोचशील त्याच्यानंतर मी तुला कॉल करेल. तर रूल काय बोलतो? फर्स्ट ऍक्शन इज ऑलवेज फॉलो प्रेझेंट टेन्स. सो तो माझा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. सो ते विल घेऊन चालेल का मला? बिलकुल नाही. म्हणून काय लागेल? वेन यू रीच देअर इज द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे पहिल्या ऍक्शनने कोणता टेन्स फॉलो केला? प्रेझेंट टेन्स फॉलो केला आणि नंतर मग फ्युचर टेन्स आय विल कॉल यू, राईट आहे. सो मी दोन गोष्टी शिकलो, दोन्ही पाचच्या पण कळल्या मला. पाचच्या पीपी प्लस माझा पीटी सिंपल सॉरी एसपी आणि इथं काय माझा पीटी प्लस एफटी. सो हे रूल्स बघून बघून सॉल्व प्रॅक्टिस करून करून लक्षात राहणार. हे एक्झामला तेव्हाच तुम्हाला डिटेक्ट होणार आहे रूल्स जेव्हा तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस करत राहणार, राईट आहे. बघा आता 3 रूल तर असे होते माझे. आता बघा पुढचे रूल खूप सिंपल आहे. पुढचे रूल फक्त टेबलचा रेफरन्स घेऊन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन, राईट आहे. चला बघा रूल 4 काय बोलतो? जर माझ्या सेंटेन्सची सुरुवात इफने झाली, इफने झाली तर त्याच्यानंतर ऑलवेज सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल फ्युचर हा टेन्स फॉलो होतो. त्याच्यानंतर काय होतं माझं? सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल फ्युचर. हा रूल नंबर 3 से थोडा आयडेंटिफाय होतोय कारण रूल नंबर 3 पण मला तेच बोलतोय की पहिले कोणता घ्या रे? पहिले जेव्हा दोन ऍक्शन होतात ना, जेव्हा दोन ऍक्शन होतात ते पहिले कोणता टेन्स घ्या? ऑलवेज प्रेझेंट टेन्स आणि नंतर कोणता टेन्स घ्यायचा आहे? फ्युचर टेन्स. तेच हे पण बोलतोय बघा, पहिले मला प्रेझेंट टेन्स नंतर माझा फ्युचर टेन्स. सो इफ ची सुरुवात जर कोणत्या सेंटेन्सने होत असेल इन दॅट केस इट विल फॉलो सिंपल प्रेझेंट आणि त्याच्यानंतर फ्युचर टेन्स, राईट आहे. एक्सरसाइज बघा कळेल, एक्सरसाइज चेक करा म्हणजे कळेल. इफ आय फाइंड हर अ ड्रेस आय विल सेंड अ पार्सल. जर मला तिच्यासाठी एखादा ड्रेस मिळाला तर मी तिला नक्की पार्सल करेल किंवा मी तिला नक्की नंतर ते पाठवेल. बघा स्ट्रक्चर फॉलो होतं का बघूया. सर इफने स्टेटमेंटची सुरुवात होती, एकदम करेक्ट आहे. इफने सुरुवात झाली. पहिले बघा आय फाइंड, बघा आय फाइंड कोणता टेन्स झाला रे? आय फाइंड. आय काय झाला माझे? सब्जेक्ट. फाइंड काय झाला माझे? तो वर्ब झाला. इव्हन हा व्हीचा फर्स्ट फॉर्म झाला. सो सब्जेक्ट प्लस V1 कोणता टेन्स आहे बघा? पहिला बघा सिंपल प्रेझेंट टेन्स ना रे, सब्जेक्ट प्लस V1.
राईट आहे, मध्ये कोणताच हेल्पिंग वर्ब घेतला नाहीये, सो त्याने सिंपल प्रेझेंट टेन्स फॉलो केला. नंतर बघा प्लस सिंपल फ्युचर, आय विल हा काय आला माझा सिंपल फ्युचर झाला. सो जेव्हा ही सेंटेन्सची सुरुवात माझी इफने होणार, इट ऑलवेज सिंपल प्रेझेंट अँड सिंपल फ्युचर. आणि सिंपल प्रेझेंट अँड सिंपल फ्युचरचा फॉर्मॅट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, कारण तुम्हाला टेन्सचा टेबल माहिती आहे. राईट आहे, हा माझा रूल नंबर 4 आहे. राईट आहे, सो रूल नंबर 3 आणि 4 ला मी वेगळं मानतच नाही, कारण रूल नंबर 3 पण तेच बोलतोय. जरी ठीक आहे, रूल नंबर 3 का बोलतोय की मी 2 फ्युचर टेन्स एक साथ घेऊ शकत नाही. जर सेंटेन्समध्ये माझे दोन्ही मला विल किंवा शाल दिसतंय ना, तर दॅट इज नॉट अलाउड. सो त्या केसमध्ये मी काय करणार, मी पहिले माझा प्रेझेंट टेन्स घेणार, इव्हन मी सिंपल प्रेझेंट घेणार जो माझी पहिली ऍक्शन झाली ती, आणि दुसरी ऍक्शन माझी कोणती घेणार, मी फ्युचर घेणार. तेच हे पण बोलते ना रे, सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल फ्युचर. राईट आहे, सो हा पण नेहमी लक्षात ठेवा की पहिले एसपी आणि मग SF, सिंपल फ्युचर प्लस सिंपल प्रेझेंट. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, पटकन लक्षात राहील. नेक्स्ट रूल, ठीक आहे बघा, नेक्स्ट रूल काय बोलतो, जर विल शॅल वुड नॉट कम विथ द पार्ट दॅट हॅज, जर माझ्या सेंटेन्स मध्ये इफ, ऍज सून ऍज, प्रोव्हाइडेड, बिफोर, आफ्टर, अंटिल, अनलेस, इन केस, वेन. आता परत याच्यात काही नवीन नाही बाळांनो, हे सगळे जे कंडिशनचे सेंटेन्स आहे. जर मला एखाद्या वाक्यात कंडिशन टाकायची असेल ना, तर मला याच्यापैकीच काहीतरी वापरावं लागतं. सर हे पाठ करावं लागेल का? बिलकुल नाही. कशाला पाठ करायचं? जर एक्झामला एखादं सेंटेन्स आलंय एरर डिटेक्शनचं किंवा एरर करेक्शनचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन दिसते, काहीतरी कंडिशन होतं, ऑब्व्हियसली याच्यापैकी काही ना काही वापरलेलंच असेल. तर फक्त कंडिशनल सेंटेन्स जरी आयडेंटिफाय केलं तरी मोर दॅन इनफ आहे. कारण जर कंडिशनल सेंटेन्स टाकायचंय, त्याच्यापैकी एक वाक्य त्यांना एक्झामला टाकावंच लागेल. आता बघा वाक्य काय बोलतं माझं, की याच्यानंतर जर इफ, ऍज सून ऍज, प्रोव्हाइडेड अशा कंडिशनल सेंटेन्स नंतर माझं विल, शॅल किंवा वुड अलाउड नाहीये. आता सांगा हा नवीन रूल आहे का रे? बिलकुल नाही. मागच्या सेंटेन्स मध्ये या बघा, मागचा सेंटेन्स पण तेच बोलतो ना, की पहिले मला काय घ्यावं लागेल. जसं बघा हे सेंटेन्स इफ होतं, जर इफ सेंटेन्स मध्ये आलं तर पहिले काय घेतलं मी, सिंपल प्रेझेंट घेतलं. पहिले फ्युचर घेतलं का? बिलकुल नाही. सो इफ नंतर डायरेक्ट फ्युचर अलाउड नाहीये, पहिले तुम्हाला प्रेझेंट घ्यावं लागेल, त्याच्यानंतर फ्युचर घेतलं चालेल. हा पण रूल तेच बोलतो ना रे, की जर इफ वगैरे ह्या कंडिशनल सेंटेन्स असेल, त्याच्यानंतर मला विल, शॅल, वुड फ्युचर घेऊन चालणार नाही. एक्झाम्पल देतो म्हणजे बऱ्यापैकी कळेल. राईट आहे, एक्झाम्पल वाचा. एक्झाम्पल काय, शी विल कम टू मीट यू ऍज सून ऍज यू विल रीच देअर. बघा याच्यात अगेन दोनदा विल वापरलाय, याच्यामध्ये दोनदा विल वापरलाय. पण विल कुठे अलाउड नाहीये, कंडिशनच्या सेंटेन्स नंतर विल अलाउड नाहीये. कारण इथे बघा, इथे पण तेच होतं. इथे माझा इथं टेन्स काय बोलतो, सॉरी या रूल नंबर 3 मध्ये काय होतं, 2 फ्युचर टेन्स अलाउड नाहीये. सो पहिली ऍक्शन माझी प्रेझेंट मध्ये असली पाहिजे, नंतर फ्युचर मध्ये असली पाहिजे. राईट आहे, याच्यामध्ये मला ऍक्शन ओळखायची गरजच नाही. सिम्पली काय, जिथेही माझं कंडिशनचं सेंटेन्स आहे, जसं इथं ऍज सून ऍज आहे, त्याच्यानंतर माझं फ्युचर अलाउड नाही. सो इथं विल घेऊन चालेल का? बिलकुल नाही. विल कॅन्सल होणार, कारण ऍज सून ऍज नंतर विल, शॅल, वुड कोणतंच अलाउड नाहीये. कंडिशन नंतर याच्यापैकी 3 कोणतंही अलाउड नाहीये. सो करेक्ट सेंटेन्स विल बी ऍज सून ऍज यू रीच दिल्ली, हे माझं करेक्ट सेंटेन्स असणार. शी विल कम टू मीट यू, हे माझं फ्युचर झालं, ऍज सून ऍज यू रीच दिल्ली. आणि जर हा रूल तुम्ही 3 बरोबर जरी कम्पेअर केला ना, तर बघा पहिली ऍक्शन कोणती होती रे, पहिली ऍक्शन तू दिल्लीला पोहोचेल. राईट, जसा तू दिल्लीला पोहोचेल तसा मी तुला भेटायला येईल. सो पहिली ऍक्शन कोणती माझी, त्याची दिल्लीला पोहोचण्याची. सो ऑब्व्हियसली पहिली ऍक्शन माझा कोणता टेन्स फॉलो करते रे, प्रेझेंट टेन्स फॉलो करते, म्हणून मी कोणता घेणार, प्रेझेंट टेन्स घेणार. सो रूल जरी वेगळे असले तरी कनेक्शन आहे, म्हणून कनेक्शन करायला शिका. जेव्हाही माझ्या 2 ऍक्शन होतात त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फ्युचर टेन्स वापरलाय तर दॅट इज नॉट अलाउड. कारण सिंगल सेंटेन्स मध्ये दोनदा फ्युचर टेन्स विल, शॅल इज नॉट अलाउड. त्याच्यामध्ये जी पहिली ऍक्शन होता दॅट विल फॉलो व्हॉट, सिंपल प्रेझेंट टेन्स. रूल नंबर 6, 5 पर्यंत लक्षात आला असेल. रूल नंबर 6 बघा, मी बघा रूल तुम्हाला वाचून ऍज इट इज सांगून सुद्धा संपवू शकतो, पण तसं ना मजा नाही येणार. राईट आहे, कुठेतरी ना अंडरस्टँडिंग करण्यासाठी रूल बरोबर खेळता आलं पाहिजे, आठवले पाहिजे रूल. करेक्ट आहे, कॉमन सेन्स लागला पाहिजे. नाही असं पॉसिबलच नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल 2 फ्युचर टेन्स अलाउड नाही बाबा, मला पहिले सिंपल प्रेझेंट घ्यावं लागेल. राईट आहे, त्या प्रकारे बघा. रूल नंबर 6, जर माझ्याकडे इफचं सेंटेन्स असेल, इफ एक कुठे शिकलो रे मी, इथं शिकलो की इफ फॉलो सिंपल प्रेझेंट नंतर फ्युचर. जर इफ नंतर सिंपल पास्ट आला, इफ नंतर माझा सिंपल पास्ट टेन्स आला, तर त्याच्यानंतर ओल्ड प्लस V1 चा फॉर्मॅट फॉलो होतो. कोणता? ओल्ड प्लस V1. सो इफ इन केस फॉलोड बाय, बघा मी काय बोलतो नीट ऐका. जर इफ नंतर माझा सिंपल पास्ट आला, सिंपल पास्ट म्हणजे कोणता रे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, हा माझा सिंपल पास्टचा फॉर्मॅट आहे. राईट आहे, टेबलमध्ये बघून घ्या. आठवत नसेल म्हणून टेबल दिला मी, कारण कन्फ्युजन नको मला. बघा सिंपल पास्ट दिसते पहिल्याच रो मध्ये, सेकंड कॉलम, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. जर माझ्या सेंटेन्समध्ये इफ नंतर सिंपल पास्ट आला, नंतर मला ओल्ड प्लस V1 घ्यावं लागेल.
वुल्ड प्लस V1 घ्यावा लागेल. किंवा एक्झामला काय होऊ शकतं, तुम्हाला कुठेतरी वुल्ड प्लस V1 दिसेल, तर तो काय फॉलो करेल, इफ प्लस सिंपल पास्ट. एक्झाम्पल देतो बऱ्यापैकी कळेल. पहिलं एक्झाम्पल बघा, इफ आय हॅड मनी वुड, इथं ना थोडंसं एक राहिलं बघा, इफ आय हॅड मनी आय वुड लेंड इट टू यू. इथं आय असला पाहिजे, ठीक आहे. हे ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे, इफ आय हॅड मनी आय वुड लेंड इट टू यू. करेक्ट आहे, हे माझं सेंटेन्स आहे. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर बघा वुल्ड प्लस लेंड हा माझा V3 फॉर्म येणार आहे. लेंडचा V3 फॉर्म आहे. सो सेंटेन्स मध्ये काय माझं सॉरी हा माझा V1 फॉर्म आला ना, V3 नाही V1, लेंड आहे ना, V3 माझा लेंट होणार LENT. सो हा माझा V1 झाला. सो स्ट्रक्चर जर बघितलं कुठेतरी सेकंड पार्ट मध्ये वुल्ड प्लस V1 आहे. राईट आहे. बघा मी काय बोलतो नीट ऐका. स्ट्रक्चर जर चेक केलं तर मला वुल्ड प्लस, हे प्रॅक्टिस करून करून तुमचंही होणार, वुल्ड प्लस V1 फॉर्म मला दिसतोय. जर इथे वुल्ड प्लस V1 फॉर्म आहे, आय काय माझा सब्जेक्ट आहे. सो स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस वुल्ड प्लस V1 ना, V1 म्हणजे कोणता माझा लेंट. सो जर हा फॉर्मॅट फॉलो होत असेल तर माझ्या स्टेटमेंटची सुरुवात कशी झाली पाहिजे, इफ प्लस सिंपल पास्ट. पण इथं इफ प्लस काय रे माझी हॅड आहे. हॅड काय आला माझा पास्ट परफेक्ट झाला. सो हॅड इथं इनकरेक्ट असेल. सो आय साठी मला काय सिंपल पास्ट घ्यावं लागेल. सो हॅड घेऊन चालणार नाही, इथं काय घ्यावं लागेल वेअर. सॉरी वेअरच होतं, मी उगाच कोडलं. सो करेक्ट सेंटेन्स विल बी दिस. करेक्ट सेंटेन्स काय असणार, इफ, एक मिनिट थांबा, याशी काय घेणं नाही आपलं, पहिलं सेंटेन्स वाचूया. सो करेक्ट सेंटेन्स विल बी इफ आय हॅड मनी आय वुड लेंड टू यू. राईट आहे. सो वुल्ड प्लस V3 फॉर्म झाला तर माझा सिंपल पास्ट फॉलो करावा लागेल. सिंपल पास्ट म्हणजे काय घ्यावं लागेल, मला V2 घ्यावं लागेल. सो V2 म्हणजे काय घ्यावं लागेल, म्हणजे इफ आय हॅव मनी घेऊ शकतो. राईट आहे. इफ आय हॅव मनी, सिंपल घ्या, आय हॅव मनी, मला काहीतरी हेल्पिंग वर्ब टाकावं लागेल ना. इफ आय हॅव मनी आय वुड हॅव लेंड टू, पण हॅड येणार नाही. हॅड काय येणार नाही रे माझा, कारण मला इथे कुठेतरी सिंपल पास्ट फॉलो करावं लागेल. राईट आहे. मला कुठेतरी सिंपल पास्ट इथे फॉलो करावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये बेटर कळेल तुम्हाला. इथे बघा, आय वुल्ड हॅव डन दिस. या सेंटेन्स मध्ये जर बघितलं तर बघा सब्जेक्ट काय माझा ऍप, थोडं कन्फ्युज प्लीज होऊ नका, मी परत तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतो. आय नंतर काय माझा वेअर आहे ना, वेअर काय झाला माझा सिंपल पास्ट झाला. इफ आय वेअर यू, ठीक आहे. देन आय वुड हॅव डन दिस, तिथे हॅव घेऊन चालेल का रे, बिलकुल नाही. स्ट्रक्चर काय बोलतं, जर पहिला सिंपल पास्ट फॉलो करतोय तर पुढचा माझा काय फॉलो करेल, वुल्ड प्लस V3 फॉर्म, वुल्ड प्लस माझा V1 फॉर्म. सो काहीतरी ना, एक मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा, मी ना एक्झाम्पलच आय गेस थोडे चुकीचे घेतलेत. मला एक मिनिट सगळं खोडू द्या, नाही तर का तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार उगच. ठीक आहे. एक्झाम्पल माझ्या मते ना टायपिंग झाली माझ्याकडे, टाईप करताना थोडंसं काय झालंय, प्लस मायनस झालंय माझ्याकडून. ठीक आहे. बघा हे पहिलं एक्झाम्पल तर एक मिनिट बाजूला ठेवा. ठीक आहे. कारण पहिलं एक्झाम्पल ऍक्च्युली प्रॉपर फॉर्म मध्ये नाहीये, हे आपण पुढे एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करूया. याला थोडं राहू द्या. ठीक आहे. हे ऍक्च्युली दुसऱ्या याचं एक्झाम्पल होतं, मी इकडे केलं. हे एक्झाम्पल बघा, इफ आय वेर यू आय वुड हॅव डन दिस. इथं बघा आय वुड हॅव डन दिस, इथं जर स्ट्रक्चर चेक केलं तर वुल्ड प्लस V1 फॉर्मॅट आहे. सो वुल्ड हॅव तर येणार नाही, डन येईल का रे, डन माझा V1 फॉर्म नाही ना, V1 फॉर्म काय डू, V1 फॉर्म काय डी. सो आय वुड डू दिस. इफ आय वेर यू हा माझा सिंपल पास्ट होणार. राईट आहे. इफ आय वेर यू आय वुड डू दिस, दॅट इज द परफेक्ट सेंटेन्स. राईट आहे. सो जेव्हा ही सेंटेन्स मध्ये वुल्ड प्लस V1 चा फॉर्मॅट येणार, कोणाचा येणार, वुल्ड प्लस V1 चा फॉर्मॅट येणार, त्यावाल्या सेंटेन्स मध्ये काय असणार, माझा सिंपल पास्ट ने फॉलो होणार. राईट आहे. सो हा जे पहिलं एक्झाम्पल आहे पुढे एक्सरसाइज मध्ये घेतो, हा वेगळ्या रूल मध्ये बसणार. राईट आहे. हे वेगळ्या रूल मध्ये बसणार. तुम्ही सध्या पुरता हे वाला एक्झाम्पलचा रेफरन्स ठेवा या रूल साठी. करेक्ट आहे. सो सिंपल रूल काय बोलतो, जर सब्जेक्ट माझ्या सुरुवात इफ प्लस सिंपल पास्ट असेल, जर कंडिशन इफ प्लस सिंपल पास्टने झाली असेल तर पुढे मला कोणता घ्यावा लागेल, वुल्ड प्लस V1. नेक्स्ट रूल बघूया. रूल नंबर 7 चेक करा. जर माझ्याकडे एखादं इमॅजिनरी सेंटेन्स असेल, कोणतं इमॅजिनरी सेंटेन्स ज्याची सुरुवात लाईक इफ, ॲज इफ, विश, थ्रू, ॲज थ्रूने झाली, इमॅजिनरी कळतं ना रे, आपण इमॅजिनरी सेंटेन्स बोलतो बघा. जर मी पायलट झालो तर मी आकाशातच उडत बसेल. राईट आहे. एक्झाम्पल देतोय फक्त, किंवा मी खाली लवकर येणारच नाही, वरतीच उडत बसेल. सगळं इमेज झालं. जर मी इंजिनियर झालो तर आपण काहीतरी कंडिशन टाकतो, हे झाली इमॅजिनरी सेंटेन्स. ऍक्च्युअल होतील तेव्हा होतील, पण सध्या इमॅजिनरी. तर त्या केसमध्ये माझा रूल काय बोलतोय, मला वर्ब नेहमी प्लुरल घ्यावा लागेल.
वर्ब काय घ्यावा लागेल नेहमी प्लुरल. दॅट इज माय वेअर हा वर्ब घ्यावा लागेल. ठीक आहे. लाईक बघा एक्झाम बघा, इफ आय वॉज यू आय वुड हॅव डन दिस, आय वुड हॅव डन दिस. जर एक्झाम्पल जर चेक केलं याच्यामध्ये करेक्शन काय असेल माझं, पहिली गोष्ट हॅव डन दिस इज द रॉंग फॉर्मॅट. वुल्ड नंतर वुल्ड नंतर कोणता फॉर्म येतो V1 फॉर्म. सो इथं डू येणार. हा तर माझा मागचा रूल सांगतो कारण सेंटेन्स इफ ने स्टार्ट होतोय. सो ऑब्व्हियसली आय वुल्ड डू दिस. पण बघा आय वॉज यू इज इनकरेक्ट राईट. मला इथं काय घ्यावं लागेल प्लुरल वर्ब घ्यावं लागेल. सो प्लुरल वर्ब म्हणजे अनेक वचनी काय असेल वेअर. सो इफ आय वेअर यू आय वुल्ड डू दिस. जर तुम्हाला डाऊट आला असेल तर वेअर का घेतलं कारण हा रूल होता म्हणून तेव्हा बोललो नाही मी. रूल 6 काय बोलतो, जेव्हाही मी माझे इमॅजिनरी सेंटेन्स बोलेल की जर मी तुझ्या जागी असतो तर मी हे केलं असतं, इमॅजिनरी झालं राईट आहे. सो इट विल ऑलवेज फॉलो व्हॉट वेअर. माझा वर्ब का असणार नाही वेअर असणार. आणि हे तर डोक्यात गाठ मारून घ्या, जेव्हाही माझा सेंटेन्स इफ पासून सुरू होतोय इट विल ऑलवेज फॉलो व्हॉट वुल्ड प्लस V1. वुल्ड प्लस V1 चा फॉर्मॅट तो काय करेल फॉलो करेल राईट आहे. चला रूल नंबर 8. आता हा जो टेन्स होता हा कोणासाठी होता रे, सिंपल पास्ट साठी होता. इफचं सेंटेन्स होतं आणि सिंपल पास्ट होता तर वुल्ड प्लस V1 येणार. जर माझा सेंटेन्स परत इफच आहे पण आता पास्ट परफेक्ट आलं तर माझा काय असणार वुल्ड प्लस हॅव प्लस V3. सो एक गोष्ट मी तर बाजूला लिहून देतो, नोट डाऊन करून घ्या. जेव्हा ही सेंटेन्स इफ पासून सुरू होत आहे आणि सेंटेन्स नंतर सिंपल पास्ट असेल, काय असेल सिंपल पास्ट असेल तर या केसमध्ये काय असतं रे माझं वुल्ड प्लस V1. काय असणार वुल्ड प्लस V1. परत सेंटेन्स सुरुवात इफ नच आहे पण इथं सपोज पास्ट परफेक्ट असेल, काय असेल पास्ट परफेक्ट, तर त्या केसमध्ये मला वुल्ड तर येणार पण वुल्ड बरोबर आणखी काय येणार रे हॅव येणार. हॅव नंतर आणखी काय येणार माझा V3 येणार. सो पास्ट परफेक्ट मध्ये काय V3 येणार. आणि जर लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला माहिती आहे पास्ट परफेक्ट मध्ये काय असतो V3 असतो म्हणजे असतो. पास्ट परफेक्ट म्हणजे कोणता फॉर्म रे V3 फॉर्म. तुम्हाला सांगितलं होतं परफेक्ट म्हणजे 333. लास्ट लेक्चरला सांगितलं होतं ना परफेक्ट म्हणजे 333. तर बघा एक्झाम्पल बघूया म्हणजे आणखी बऱ्यापैकी कळेल. इफ आय हॅव सीन यू आय कुड हॅव स्टॉप्ड माय कार राईट आहे. इफ आय हॅव सीन यू बघा पास्ट परफेक्ट बघण्यापेक्षा जर तुम्ही सेकंड पार्ट बघितला बघा सब्जेक्ट काय इथं मी थोडा पेन चेंज करतो व्हाईट होतोय. बघा सब्जेक्ट माझा आहे नंतर काय माझा कुल्ड आहे नंतर माझा हॅव आहे नंतर V3 आहे. तर हा कंप्लीट फॉर्मॅट मला दिसतोय सब्जेक्ट प्लस कुल्ड प्लस हॅव प्लस V3. तर या केसमध्ये मला इकडे काय घ्यावं लागेल पास्ट परफेक्ट टेन्स घ्यावं लागेल. जो इथं काय घेतलाय आय हॅव जे की इनकरेक्ट आहे. काय घ्यावं लागेल मला पास्ट परफेक्ट मध्ये इफ आय हॅड सीन यू राईट आहे. इफ आय हॅड सीन यू आय कुड हॅव स्टॉप माय कार. बघ किती सिंपल रूल आहे ना. जर थोडेसे फॉर्मॅट मी लक्षात ठेवतोय तर मला आरामात सांगता येतंय की मला इथं करेक्शन कुठे असलं पाहिजे. असं नॉर्मली करेक्शन भेटणार नाही, खरंच भेटणार रूल्स माहित असं भेटणार नाही. सो बघा रूल खूप सिंपल आहे. एक रूल आहे माझा वुल्ड प्लस V1चा आहे जो सिंपल पास्टचा आहे आणि एक रूल आहे माझा वुल्ड प्लस हॅव प्लस V3चा आहे जो माझा पास्ट परफेक्टचा आहे. हे दोन रूल तर इथंच क्लिअर होतात. 2-3 वेळेस प्रॅक्टिस करून घ्या कळून जाईल. जर एखाद्या सेंटेन्स मध्ये वुल्ड प्लस V1 दिसतंय तर डोळे दाखवून काय करणार नाही मी सिंपल पास्ट वापरणार. वुल्ड प्लस हॅव प्लस V3 दिसतंय तर माझ्या पहिल्या सेंटेन्स मध्ये काय टाकणार मी माझा पास्ट परफेक्ट टाकणार राईट आहे. चला नेक्स्ट रूल बघूया. जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात हॅडने होते, कशाने होते हॅडने होते. तुम्हाला मी आता काय सांगितलं तर हॅड बरोबर काय असला पाहिजे माझा डोळे दाखवून V3 असला पाहिजे. हॅड बरोबर माझा V3 असला पाहिजे. आणि परत हॅड वापरला म्हणजे कोणता टेन्स झाला त्या हा माझा पास्ट परफेक्ट झाला ना. हॅड वापरला म्हणजे पास्ट परफेक्टच झाला ना रे. आणि पास्ट परफेक्ट काय बोलतो वुड प्लस हॅव प्लस V3. आताच सांगितलं तुम्हाला ना मी. हा नवीन रूल असं काही नाही. पण एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर हॅडने होते तर हॅड काय करणार माझा V3 फॉलो करणार आणि पुढचं स्ट्रक्चर काय असणार जे तुम्हाला आता सांगितलं मी पास्ट परफेक्टचं वुड प्लस हॅव प्लस V3 राईट आहे. एक्झाम्पल बघूया. हॅड आय सीन यू आय वुड हॅव स्टॉप्ड माय कार राईट आहे. सेंटेन्स काय बोलतो माझं हॅड आय सीन यू राईट आहे. कुठे गेलं सॉरी. हॅड आय सीन यू आय वुड हॅव स्टॉप माय कार. याच्यामध्ये काय करेक्शन असेल कोण सांगेल राईट आहे. याच्यामध्ये जर बघितलं बघा सेंटेन्स वर हॅडने होते येस हॅडने होते. सब्जेक्ट माझा आहे नंतर सीन माझा V3 झाला तर पहिला पार्ट तर एकदम करेक्ट आहे. पुढे बघा सब्जेक्ट काय माझा आय नंतर काय माझा वुल्ड नंतर काय माझा हॅव स्टॉप माझा V3 फॉर्मॅट आहे. याच्यात नो एरर राईट आहे. पूर्ण फॉर्मॅट ऍज इट इज फॉलो करतोय. सो ऑब्व्हियसली इट हॅज नो एरर राईट आहे. सो जेव्हा ही सेंटेन्सची सुरुवात माझी हॅडने होते तेव्हा माझा काय असणार वुल्ड प्लस हॅव प्लस V3 फॉर्मॅट तो फॉलो करणार जो की फॉलो होतोय. आणि लास्ट रूल बघा इथं वुल्ड प्लस V1 फॉर्म आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं जेव्हाही वुल्ड प्लस V1 फॉर्म असणार तेव्हा ऑब्व्हियसली माझा पास्ट सिंपल पास्ट असणार. तर इथं काय घेतलंय माझा वेअर घेतलंय
राईट आहे. माझा सिम्पल पास्ट इथे फॉलो होतो, वॉज वेअर घेतलं इथं. आणि हे आपलं ऑलरेडी झालं पण आहे. कुठे झालंय बघा, उल्ड प्लस V1 चा फॉर्मॅट चेक करा. बघा उल्ड प्लस V1 काय काय आलं होतं, वेअर आलं होतं ना रे. सेम तिकडे पण घेतो मी वेअर. राईट आहे. सो माझा लास्ट रूल काय बोलतो, लास्ट रूल बोलतो की जर ओल्ड प्लस V1 असेल तर माझा त्याच्यामध्ये काय असणार, मला इफ प्लस सब्जेक्ट प्लस वेअरचा फॉर्मॅट तो फॉलो करेल. एक्झाम्पल बघा, इफ आय वेअर अ बर्ड, एकदाच आहे ठीक आहे. इफ आय वेअर अ बर्ड आय वुड हॅव फ्लोन इन द स्काय. बघा सब्जेक्ट इफ आहे, इफ नंतर काय माझा सब्जेक्ट आहे आणि नंतर वेअर आहे. सो हावाला फॉर्मॅट फॉलो झाला, इफ सब्जेक्ट आणि वेअरचा. याच्यानंतर काय असं ओल्ड प्लस V1 असलं पाहिजे, पण इथे हॅव घेतलंय, मग हॅव काय माझा इनकरेक्ट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी इफ आय वेअर अ बर्ड आय वुड फ्लोन इन द स्काय. राईट आहे. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स. सो याच्यामध्ये नवीन काही लागलं असं बिलकुल नाहीये. कुठेतरी मला फक्त रूल्स फॉलो करायचे, बाकी काहीच नाहीये. तर बघा 4 रूल तर माझे तोंडपाठ आहे. कोणते रे सर, एकदा ओल्ड प्लस V1 चे 2 रूल आहे आणि ओल्ड प्लस हॅव प्लस V3 चे 2 रूल आहे. दोन्ही रूल मला काय सांगतात, जेव्हा मी ओल्ड प्लस V1 बोलेल तेव्हा सिंपल पास्ट फॉलो करतात. सिंपल प्लस असेल तर ओल्ड प्लस V1, पास्ट परफेक्ट असेल तर ओल्ड प्लस हॅव प्लस V3. 2 रूल झाले माझे. ठीक आहे. 2 रूल याचे 4 रूल तर माझे इथंच संपले. बाकीचे पहिले रूल काय होते, जर माझे दोन्ही सेंटेन्स फ्युचर टेन्स मध्ये असेल तर पहिला कोणता असेल माझा, प्रेझेंट टेन्स, आणि नंतर माझा फ्युचर टेन्स. जर दोन्ही गोष्टी पास्ट मध्ये झाल्यात तर पहिली ऍक्शन कशामध्ये असणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, आणि दुसरी सिंपल पास्ट मध्ये. सगळे रूल संपले बाळांनो. याच्या पलीकडे काही रूलच नाहीये. ठीक आहे. सो रूल नाहीये, थोडेसे कॉमन सेन्स जो जर आपण लक्षात ठेवला तर आरामात आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एक एक्सरसाइज घेतली जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. राईट आहे. सो प्लीज एकदा व्हिडिओ पॉज करा आणि बघा तुम्हाला रूल आठवता येते, तुम्हाला रूल आठवता आहेत का ते एकदा चेक करा. कारण हे जे रूल्स आहे ना, हे रूल फक्त बघून किंवा लक्षात ठेवून फायदा नाही. जर या रूलचं खरंच युटिलायझेशन करायचं असेल तर कुठेतरी मला ना ते आठवले पाहिजे. राईट आहे. कुठेतरी मला ते आठवले पाहिजे. बघा पहिला प्रॉब्लेम घ्या. हॅड आय नोन हिज इंटेन्शन आय वुड नॉट अलाउड हिम टू एंटर माय हाऊस. मग याच्यामध्ये कुठेतरी असं ABCD करून टाकणार ते. बघा रूल मध्ये मला काय सांगतोय, सब्जेक्टची सुरुवात कशाने होते रे, हॅडने होते. हॅड म्हणजे कोणता आला रे सर, पास्ट परफेक्ट. हॅड म्हणजे कोणता आला बाळांनो, पास्ट परफेक्ट झाला. पास्ट परफेक्ट काय फॉलो करतो रे, पास्ट परफेक्ट काय फॉलो करतो, ओल्ड प्लस सांगा, ओल्ड प्लस हॅव प्लस V3. तेच तर तुम्हाला शिकवलं ना मी. रूल काय सांगतो बघा ना, ओल्ड प्लस हॅव प्लस V3 कोणाला असतो माझा, पास्ट परफेक्टला असतो. राईट आहे. तर सेंटेन्स मध्ये करेक्शन काय असेल सांगा, हॅड आय नोन हिज इंटेन्शन. बघा सुरुवात कशाने होते माझी, हॅडने होते. तर आय वुड नॉट अलाउ हिम, इनकरेक्ट आहे ना, मला हॅव पण घ्यावं लागेल. सो आय वुड हॅव नॉट अलाउड हिम टू एंटर माय हाऊस. राईट आहे. सो कुठेतरी मला काय करावं लागेल, आय वुड नॉट, सॉरी नॉट नंतर काय लागेल माझा, हॅव लागेल. So I would not have allow him to enter my house. That is the correct sentence. परत बघा, allow येणार नाही ना रे, मला V3 घ्यावं लागेल ना. अलाउचं V3 काय असणार माझा, अलाउड. सो 2 करेक्शन येणार. सेंटेन्सची सुरुवात हॅडाने झाले, तुम्हाला हॅव टाकावं लागेल. ओल्ड नंतर मला हॅव टाकावं लागेल आणि वर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी हॅड आय नोन हिज इंटेन्शन आय वुड नॉट हॅव अलाउड हिम टू एंटर माय हाऊस. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. सेंटेन्स नंबर 2 वाचा. आय टोल्ड हर वेन शी वेंट टू मुंबई माय ब्रदर वुड शो हर ऑल दी हिस्टॉरिकल मोमेंटम्स. राईट आहे. सो जेव्हा ही तिथं मी मुंबई जाणार, ते मुंबईचे जे पण काही ठिकाणे ते दाखवेल, माझा भाऊ तुला दाखवेल असं सांगायचं. याच्यामध्ये करेक्शन काय नाही बाळा, मी हे इंटेन्शनली घेतलं, एकदा एक्झामला आलो होतोय. बघा आय टोल्ड हर, याच्यानंतर डायरेक्ट वेन घेऊन चालणार नाही. आय टोल्ड हर दॅट. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स. इथं कुठेतरी दॅट आलं पाहिजे, तरच सेंटेन्स माझा करेक्ट असणार. कारण तर दॅटचा सपोर्ट नसेल तर सेंटेन्स माझा इनकरेक्ट आहे. एक्झामला आला होता हा, याच फॉर्म मध्ये बसतो, कारण तर दॅट घेतलंय. सेंटेन्सला मला करेक्ट कशाने करावं लागेल, दॅटने करावं लागेल. थर्ड सेंटेन्स, देर विल बी रश ॲट प्लॅटफॉर्म वेन द ट्रेन विल अराईव्ह. राईट आहे. प्लॅटफॉर्मला काय असणार, रश असणार. केव्हा, जेव्हा ट्रेन येते तेव्हा. याच्यामध्ये बघा कोणता रूल फॉलो होतोय, याच्यामध्ये कोणता रूल फॉलो होतो बघा. व्हिडिओ तुम्हीही पॉज करायचा आहे. ठीक आहे. कारण हे एक्सरसाइज फक्त माझ्यासाठी नाहीये. याच्यामध्ये मेन माझं इंटेन्शन काय, मी जितके पण सेंटेन्स घेतलेत किंवा मी जितके पण तुमचे रूल्स घेतले ना, कुठे ते रूल्स तुम्हालाही फॉलो करता आले पाहिजे. अदरवाईज मी बोललो ना फायदा नाही. बघा आय विल रश ॲट प्लॅटफॉर्म. ठीक आहे. वेन द ट्रेन विल अराईव्ह. बघा याच्यामध्ये जर बघितलं तर जर मी सेकंड फॉर्म बघितला तर ट्रेन विल अराईव्ह, तर एकामध्ये बघा याच्यात पण विल आहे आणि याच्यात पण विल आहे. राईट आहे. दोन्हीही सेंटेन्स मध्ये कुठेतरी काय वापरलंय, विल वापरलंय. मी तुम्हाला हिंट देऊन दिली.
ठीक आहे, मी तुम्हाला काय दिली, हिंट दिली. आता तुम्ही जर अनलाइज करा याच्यामध्ये मला करेक्शन करण्यासाठी काय करावं लागेल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून एकदा अटेम्प्ट मारा. बघा जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत थोडंसं अवघड आहे. सो बघा, देर विल बी रश ॲट प्लॅटफॉर्म वेन द ट्रेन विल. बघा वेन नंतर नेहमी माझा काय असणार, पहिले काय होणार रे, पहिले माझी ट्रेन येणार त्याच्यानंतर रश होणार ना. सो विल घेऊन चालेल का, बिलकुल नाही, विल माझा घेऊन चालणार नाही. पहिले मला सिंपल प्रेझेंट घ्यावं लागेल. पहिले ट्रेन येईल त्याच्यानंतर रश होणार, राईट आहे, कारण माझा रूल काय बोलतो, दोन फ्युचर टेन्स नॉट अलाउड. पहिले ट्रेन येणार नंतर रश होणार. सो करेक्ट सेंटेन्स विल बी देर विल बी रश ॲट प्लॅटफॉर्म वेन द ट्रेन अराईव्ह. अराईव्ह विल करे, करेक्ट आहे, सिंपल, बिलकुल नाही. ट्रेन माझी सिंग्युलर येणार आहे, सिंग्युलर साठी कोणता फॉर्मॅट असतो, V5. सो अराईव्ह एस लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी देर विल बी रश ॲट प्लॅटफॉर्म वेन द ट्रेन अराईव्ह. राईट आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन तेव्हाच होईल बाळांनो जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या नोट्स काढत नाही तोपर्यंत कन्फ्युजन आहे. एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्स मेंटेन केल्या, राईट आहे, त्याच्यानंतर तुमचं कन्फ्युजन होणार नाही, हे डाऊट तुमचे क्लिअर होतील. आणि अगेन दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट काय, कुठेतरी तुम्हाला टेनचा टेबल माहित असला पाहिजे जरी सेंटेन्स करायचे. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. इफ बोथ ऑफ यू हिट द वुडन बॉक्स इट वुड हॅव ब्रोकन. राईट आहे. जर तुम्ही त्या वुडन बॉक्सला काय केलं, हिट केलं दोघांनी मिळून, तर वुडन बॉक्स काय होईल माझा, तुटेल. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर सेंटेन्सची सुरुवात कशाने होते रे, V1 ने होते. सेंटेन्सची सुरुवात V1 ने होते. इफ, राईट आहे, इफ, आणि नंतर काय माझ्याकडे वुड हॅव ब्रोकन. जर तुम्ही रूल नंबर 6 चेक केला, रूल नंबर 6 काय बोलतो बघा माझा, वुड प्लस V1 हा माझा सिंपल पास्ट आहे. याच्यामध्ये जर चेक केलं, क्वेश्चन मध्ये चेक केलं, इफ यू बोथ हिट द वुडन बॉक्स, बघा सब्जेक्ट काय माझा यू आणि वर्ब काय माझा हिट, राईट आहे. तर माझा कोणता हा सिंपल पास्ट आहे, हिट हिट हिट, राईट आहे. हिटचा पास्ट तोच असतो. तर सिंपल पास्ट जर असेल तर तुम्हाला काय शिकवलं तुम्ही, सिंपल पास्ट काय फॉलो करतो रे, वुड प्लस V1 फॉलो करतो ना रे. सिंपल पास्ट माझा वुड प्लस V1 फॉलो करतो. आणि पास्ट परफेक्ट कोणता फॉलो करतो, वुड प्लस हॅव प्लस V3 फॉलो करतो. इकडे सिंपल पास्ट आहे. सो वुड हॅव ब्रेकन घेऊन चालेल का, इथे हॅव घेऊन चालणार नाही. वुड प्लस V1, मग ब्रोकन पण चालणार नाही. ब्रोकनचा माझा V1 काय, ब्रेक. So the correct sentence will be if you both hit the wooden box it would break. That is the correct sentence. Simple sentence आहे, राईट आहे. सो रूल्स लक्षात असे ठेवायचे की टेन्स कोणता घेतोय मी. सो मी 2-3 रूल तुम्हाला असे सांगून दिले. सिंपल पास्ट ऑलवेज फॉलो वुड प्लस V1, पास्ट परफेक्ट ऑलवेज फॉलो वुड प्लस हॅव प्लस V3, राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हॅड द रिव्हर ओव्हरफ्लोन इट्स बँक फ्लड वुड हॅव कम. राईट आहे. याच्यामध्ये मला सांगा काय एरर काय असणार सांगा. हॅड द रिव्हर काय ओव्हरफ्लो, म्हणजे रिव्हर माझी ओव्हरफ्लो झाली असते तर माझा काय असता, फ्लड आला असता. फ्लड वुड हॅव कम. याच्यामध्ये काय करेक्शन असणार बघा. बघा हॅडने परत सेंटेन्सची सुरुवात झाली, सेंटेन्स सुरुवात हॅडने झाली आहे. जर हॅडने सुरुवात झाली तर माझा वर्ब कोणता असणार रे, तुम्हाला काय शिकवलं, हॅड बरोबर V3 असणार. इथं काय घेतलाय मी, ओव्हरफ्लोन घेतलाय. ओव्हरफ्लोन माझा V3 नाही, हा V2 आहे. मला माझा V3 घेतला तो काय असणार, ओव्हरफ्लोड, WED, राईट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी हॅड द रिव्हर ओव्हरफ्लोड, राईट आहे. मला V3 घ्यावं लागेल, हॅड नंतर V3 होणार. आणि त्याच्यानंतर काय असतं माझं, V3 नंतर वुल्ड प्लस हॅव प्लस V3. तर बघा वुल्ड आहे, हॅव आहे आणि कम, राईट. कम माझा अगेन V3 आहे. सो सेंटेन्स पुढचं बरोबर आहे, वुल्ड प्लस हॅव प्लस V3 फॉलो करतोय जर हॅड प्लस V3 असेल तर. सो करेक्ट सेंटेन्स विल बी हॅड द रिव्हर ओव्हरफ्लोड इट्स बँक फ्लड वुड हॅव कम, राईट आहे. सो बघा रूल खूप सिंपल आहे. तुम्ही जर एक्झामला प्रॅक्टिस करत जाशाल ना, जसं टेस्ट सिरीज वगैरे प्रॅक्टिस करशाल, तुमच्या लक्षात येऊन जाईल कोणता रूल कुठं फॉलो होतोय. हे 10 मॅजिकल रूल आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. थोडा टाइम घेतात बघा, मी विचार करतोय सॉल्व्ह करताना, पण कुठेतरी प्रॅक्टिस करून कोणी ना गोष्टी क्लिअर होणार. कारण मला एक्झाम देऊन जमाना झाला आता, ठीक आहे. हे रूल्स मी माझ्या वेळेस असेच केले, तुम्ही असेच करा, आरामात एक्झाम क्लिअर होऊन जाते. बघा नेक्स्ट सेंटेन्स, बट फॉर हिज हेल्प हिज सिस्टर वुड हॅव फेल्ड. त्याची हेल्प करण्याकरता सिस्टर फेल झाली. बघा इथं बट फॉर, इथं एक नियम आहे, बट फॉर म्हणजे काय माहिती का, विदाउट. बट फॉर म्हणजे काय, विदाउट. सो विदाउट हिज हेल्प हिज सिस्टर वुड हॅव फेल्ड. दिस इज द ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स, राईट आहे. कारण बघा इथे काय घेतलं, वुड हॅव, राईट आहे. इथं काय फॉलो होतं माझं, वुड प्लस हॅव प्लस V3 फॉर्म आहे, राईट आहे. वुड प्लस हॅव प्लस V3 फॉर्म आहे. तर इकडे माझा बट फॉर म्हणजेच काय, बट फॉरचा मिनिंग काय होतो, विदाउट होतो. बट फॉरचा मिनिंग काय होतो माझा, विदाउट होतो, राईट. सो विदाउट हिज हेल्प हिज सिस्टर वुड हॅव फेल्ड. दिस इज द ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. सो याच्यामध्ये काहीच करेक्शन रिक्वायर नाही, नो एरर आहे.
इथे फक्त बट पासून सेंटेन्सची सुरुवात झाली तर काही एरर आहे का याची टेस्टिंग केल्या गेली आहे, पण बिलकुल काही एरर नाहीये. आरामात बट फॉरचा अर्थ का तो विदाउट होतो. हे मला नवीन गोष्ट तुम्हाला सांगायची होती. राईट आहे. चला परफेक्ट आहे. तर ही होती आजची एक्सरसाइज. ठीक आहे. आणि मी आजचा जो थॉट दिला तो पण कंडिशनल थॉट आहे. इफ यू लेट कंडिशन स्टॉप यू फ्रॉम द वर्किंग दे विल ऑलवेज स्टॉप यू. जर तुम्ही तुमच्या ज्या पण परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुम्ही स्वतःला बोलले नाही बस झाला आता नको करायला, तर तुम्ही ऑलवेज काहीच करू शकणार, नवीन गोष्टी तुम्ही काहीच करू शकणार नाही. राईट आहे. सो थॉट पण कंडिशनल होता. तर ही बाळांनो ही होती आजची एक्सरसाइज. आय होप तुम्ही एन्जॉय केली असेल. पुढचे 2 दिवस अगेन आपण थोडं एरर डिटेक्शन आणि करेक्शन बरोबरच लढणार आहोत. प्रॅक्टिस अशीच करणार आहोत. प्लीज नोट्स काढत राहा, प्रॅक्टिस करत राहा, डिमोटिवेट होऊ नका. कारण लेक्चर पहिल्यांदा काहीतरी अशा गोष्टी ऐकल्या असेल तर ऑब्व्हियसली नवीन वाटणार, काहीच हरकत नाही. कीप प्रॅक्टिसिंग. एक दिवस तुमच्या गोष्टी नक्की क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. चला इथे स्टॉप करतो. उद्या परत सेम वेळेस भेटूया नेक्स्ट एक्सरसाइज घेऊन, नेक्स्ट टाईपचे प्रॉब्लेम घेऊन. थँक्यू.